नमस्कार. सध्या राज्यभर नाशिकचं मिरगावचं प्रकरण खूप जास्त गाजतंय. कॅप्टन हे नाव जवळपास सगळ्यांना आता माहीत झालंय. त्यांचे प्रकरणही जवळपास सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाले आहेत. आणि त्यांच्या संबंधित असणारे राजकीय लोक कोण याची सुद्धा किमान बेसिक कल्पना सगळ्या महाराष्ट्राला आली आहे. कॅप्टनच्या विरोधात त्यांचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आतापर्यंत 3 FIR दाखल झाल्यात. पण माझ्या हातात जी FIR आहे ती 4थी FIR आहे. आणि ही खूप जास्त महत्त्वाची FIR आहे. कारण या व्यक्तीचा म्हणजे ज्यांनी ही FIR दाखल केली आहे त्याचा या केसशी खूप जास्त संबंध आहे, डायरेक्ट संबंध आहे. तर मी याचं नाव सांगत नाही आहे. इवन बऱ्याच वेळेस असं होतं की FIRमध्ये काही नावांचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो, पण आपण त्या माणसांची किंवा त्यांची थोडीशी गुप्तता ठेवूया. कारण त्यांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचण्यापेक्षा मी तसा क्लू देत चलेल, त्यांच्याबद्दल डायरेक्ट बोलणार नाही. ठीक आहे. तर या FIR प्रमाणे मी तुम्हाला थोडंसं नरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये सांगतो हा FIR. तर ही गोष्ट सुरू होते मार्च एप्रिल 2019च्या दरम्यानची. एक तरुण होता आणि त्याला नोकरीची खूप जास्त गरज होती. आता बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा नोकरीची गरज असते तेव्हा ठिकाण पाहिलं जात नाही, गरज पाहिल्या जाते, पैशांची गरज असते. सो या तरुणाला एके ठिकाणी एक जाहिरात दिसली आणि जाहिरात दिसल्याच्या नंतर त्याने तिथं अप्लाय केल्याच्या नंतर त्याला इंटरव्ह्यूसाठी नाशिकला बोलवलं गेलं. तो नाशिकला गेला आणि तिथं त्याने बायोडेटा दिल्याच्या नंतर बेसिक चौकशी झाली आणि त्याचा पगार ठरवला गेला. त्याला सुरुवातीला तो पगार काही जास्त आवडला नाही. त्याचा इंटरव्ह्यू कॅप्टनच्या PAने घेतला होता. अर्थात त्या PAकडून त्या तरुणाला सांगितलं गेलं की कॅप्टन म्हणजे अर्थात बाबा एक अंकशास्त्रज्ञ आहेत. मंत्रतंत्र तोडगे हे सांगतात किंवा बऱ्याच जणांचं भविष्य सांगतात आणि त्यांच्याकडे खूप येणारे लोक खूप मोठमोठाले आहेत. सो तू जॉईन करावं असं त्याला सांगितलं गेलं आणि तो तरुण पुन्हा गावी आल्याच्या नंतर त्या PAकडून त्या तरुणाला पुन्हा फोन केला गेला आणि सांगितलं गेलं की तू ये, तू जर चांगलं काम केलं तर मागे पुढे तुझा पगार आम्ही वाढवून देऊ. तर यालाही नोकरीची गरज होती आणि याने तिथं जॉईन केलं. जॉईन केल्याच्या नंतर याला सुरुवातीला लक्षात आलं की तिथं येणारे लोक हे खूप मोठे आहेत. लोक कपलनं यायचे. तिथं येणारे उद्योजक होते, कुणी राजकारणी होते किंवा कुणी मोठ्या पदावर असणारे लोक होते. तर ते तिथं यायचे आणि ह्या तरुणाला काम दिलं गेलं होतं की तिथं येणाऱ्या लोकांसाठी बाबा जे काही खडे द्यायचे किंवा जे अंगठ्या असायच्या त्याची मापं घ्यायची, ते बनवून आणायचे, हे त्याचं काम होतं. पुढे हा तरुण तिथं काम करत राहिला. मार्च एप्रिल 2019 पासून जवळपास 2023 पर्यंत तो तिथे काम करत होता. या वेळेत याचा त्या बाबावर खूप जास्त ट्रस्ट बसला होता तरुणाचा आणि बाबा जे काही काम सांगतील ते सगळे कामं तरुण मन लावून करायचा. पुढे 2023च्या दरम्यान त्या तरुणाची पत्नी गर्भवती राहिली. तर पत्नी गर्भवती राहिल्याच्या नंतर बाबावर आधीच विश्वास असल्यामुळं त्याने सहज बाबाला सगळं सांगून दिलं की बाबा पत्नी गर्भवती आहे. तर बाबा म्हणे की तू पत्नीला घेऊन ये माझ्याकडे. पण काही कारणास्तव तेव्हा जाणं झालं नाही. पुढे असेच 5-6 महिने गेले आणि 5-6 महिन्यानंतर अ, त्या तरुणाच्या पत्नीला 7वा महिना सुरू झाला. याने बाबाला सांगितलं की बाबा 7वा महिना सुरू झालाय. तेव्हा बाबांनी त्या तरुणाला असं सांगितलं की 7व्या महिन्यात काही वाईट शक्तीपासून संरक्षण करायचं असतं, तेव्हा काही पूजा करावं लागतील आणि इन फ्युचर डिलेवरी सुद्धा सुरळीत व्हावी यासाठी आज सुद्धा आपण पूजा करू आणि जर का तुम्हाला मुलगाच पाहिजे असला तर त्यासाठी आपण पूजा करू. आता तिथं येणारे लोक मोठे मोठे होते, उद्योगपती होते, राजकारणी होते. याच्या नजरेत ते लोक खूप मोठे होते. सो जर का इतके मोठाले माणसं विश्वास ठेवून बाबाकडे येत आहेत तर आपण आपल्या पत्नीला घेऊन जायला काहीच हरकत नाही, असा विचार करून तो घेऊन गेला पत्नीला. अर्थात पत्नीला 7वा महिना सुरू होता.
तिथे गेल्याच्या नंतर दोघांनाही, त्या तरुणाला आणि त्याच्या पत्नीला, बाबाने केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि केबिनमध्ये बोलावून घेतल्याच्या नंतर सुरुवातीला बेसिक चौकशी केली आणि नंतर त्यांना त्यांची जन्मतारीख विचारली. आता जन्मतारीख विचारल्याच्या नंतर अर्थात अंकशास्त्रज्ञ हे जर सांगितलेलं असल्यामुळे आणि आणि रोजच्या बघण्यात असल्यामुळं जन्मतारीख सांगितल्याच्या नंतर बाबाने असं बेसिक तोंडातल्या तोंडात पुटपुटत काही कॅल्क्युलेशन केलं आणि विचारलं की तुम्हाला मुलगा पाहिजे की मुलगी. तेव्हा दोघांनाही असं मुलगा किंवा मुलगी असा काही भेदभाव नव्हता, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, काही झालं तरी, फक्त डिलिव्हरी सुरळीत व्हावी, म्हणजे सगळं सुरळीत व्हावं, एकंदरीत सगळ्यांची हीच इच्छा असती. तर तेव्हा बाबांनी थोडंसं कॅल्क्युलेशन केल्यासारखं केलं आणि सांगितलं की तुझ्या पत्नीसाठी मला एक प्रार्थना करून एक विधी करावा लागेल आणि विधी करण्यासाठी तिला आणि मलाच केबिनमध्ये थांबावं लागेल, तू बाहेर थांब. आता तरुणाला विश्वास होता, तर तो तरुण बाहेर जाऊन, केबिनच्या बाहेर जाऊन बसला आणि त्याची पत्नी बाबाजवळ तिथंच केबिनमध्ये राहिली. थोडा वेळ झाला, थोड्या वेळानंतर केबिनचं दार उघडलं आणि दार उघडल्याच्या नंतर याने जेव्हा त्याच्या पत्नीच्या तोंडाकडे पाहिलं, तेव्हा तिचा चेहरा रडवलेला होता, डोळ्यात पाणी होतं. आता तिथं नेमकं काय झालं, कसं झालं, जास्त विचारण्यात त्याने वेळ घातला नाही. ते दोघंही घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर त्याची पत्नी त्या तरुणाला भांडायला लागली. भांडायला लागल्याच्या नंतर याने याची बाजू मांडली. अर्थात हा बऱ्याच दिवसापासून बाबासोबत राहत होता. याची त्या बाबावर भक्ती, काही प्रमाणात भक्ती म्हणा किंवा एक अंधश्रद्धा म्हणा, बाबावर विश्वास बसलेला होता. तर हा त्याच्या पत्नीला अपोज करू लागला. तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली की तुमचे अशोक कुमार बाबा एक श्रीलंपट आहेत, भोंदू आहेत आणि तुम्हाला केबिन बाहेर बसवून त्यांनी माझ्यासोबत अत्याचार केले. त्याला सुरुवातीला त्याच्या पत्नीवरही विश्वास बसत नव्हता. तेव्हा पुढे पत्नीने सांगितलं की सुरुवातीला केबिनची लाईट बंद केली, नंतर मला डोळे बंद करायला सांगितले आणि डोळे बंद केल्याच्या नंतर बाबांनी काही मंत्र पुटपुटले आणि मला मिठी मारली. त्याच्यानंतर तिने सांगितलं की माझ्या अंगावरून पुढील पुढील बाजूने हात फिरवत होते आणि मला हात फिरवत फिरवत म्हणाले की मला तुझं बाळ चेक करायचं. आता हे, अर्थात ती 7 महिन्याची गर्भवती होती, तिच्यासाठी हा थोडासा किळसवाना प्रकार असू शकतो, पण तरी ती नवऱ्याने आणलंय म्हणून सहन करत उभी राहिली. पुढं बाबा हळूहळू एक एक वर्ष अंगावरचं वस्त्र काढायला सुरुवात केली त्याने आणि अत्याचार करायला सुरुवात केली. त्या तरुणीने, म्हणजे अर्थात त्या तरुणाच्या पत्नीने त्याला सांगितलं की मला या सगळ्याचा त्रास व्हायला लागला आणि एक वेळ असा येऊन मी त्या बाबाचा हात झटकला आणि झटकल्याच्या नंतर मी रडायला लागले. तर ते सगळं पाहून आता बाबा म्हणले की आता तू चालल्या जा, कारण ही पूजा काही कंप्लीट झाली नाहीये, तू पुन्हा नंतर कधी ये, तेव्हा आपण पूजा कंप्लीट करू. आणि एवढं सांगून ती तरुणी बाहेर आल्याच्या नंतर मग ते दोघंही घरी आले. आता त्या तरुणाला त्याच्या पत्नीने सगळं सांगितल्याच्या नंतरही त्याचा विश्वास बसत नव्हता, कारण त्याचं म्हणणं काय होतं की दररोज एवढे लोक येत आहेत, एवढं विश्वासाने येत आहेत, इतके मोठे मोठे लोक येत आहेत, तर माझी बायको कदाचित खोटं बोलत असावी. आणि या विषयावरून त्यांचं पुन्हा भांडणही झालं. मध्ये असा 4-5 महिन्याचा कालावधी गेला आणि हां, तो नेहमी कामावर जात असताना बाबा त्याला कामं सांगायचे, म्हणजे तसं आधी सांगितल्याप्रमाणे अंगठीचं माप घेणं असेल किंवा मणी असतील, ह्या गोष्टी तर सांगायचेच. पण बाबांनी एक दिवस त्याला सांगितलं की तू रानटी चिंचोके घेऊन ये. त्याच्यानंतर ते रानटी चिंचोके घेऊन आणल्याच्या नंतर ते कपड्यावर घासून धुवायला लावायचे. त्याने काय व्हायचं, त्या चिंचोक्यांना एक वेगळी शाईन यायची आणि तेच चिंचोके ते बाबा त्यांच्या भक्तांना 10,000 पासून 1,00,000 रुपयापर्यंत विकायचे. अर्थात सांगितलं जायचं की हे चांगले आहेत, पवित्र आहे वगैरे, असं काहीतरी सांगून ते 10,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत विकल्या जायचे. आणि ऑफिसमधल्या लोकांना सुद्धा त्यांनी काही नकली खडे दिले होते. यावरून दिसून येतं की ते बाबा कोणालाच सोडत नव्हते, त्यांच्या जवळचं लांबचं त्यांना काही विशेष फरक पडत नव्हता. त्या तरुणाने पुढे हेही सांगितलं की अशोक बाबा मला सुद्धा 5 इंच जाड व वेगवेगळ्या धातूच्या आकाराच्या प्लॅस्टिक पन्नी, नकली कापडी वाघ कातड, नकली प्लॅस्टिक साप हे मार्केटमधून आणायला सांगायचे. आता हे नेहमी सांगितलं जायचं आणि नेहमी त्या सापांचा, साईजचा किंवा वेगळ्या प्रकारच्या ह्या वस्तू असायच्या. आता नकली साप वगैरे इतक्या वेळेस आणून नेमकं बाबा त्या सापाचं किंवा त्या कातड्याचं काय करतात, याची क्युरियोसिटी त्या तरुणाला वाटत होती. आणि एक दिवस त्याने ठरवलं की हे नेमकं काय करतात बघायचं.
तर एक दिवस तो तरुण सांगतो की मी बाबासोबत ईशान्येश्वर मंदिरात गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर बाबांनी तो प्लॅस्टिक पन्नीचा नकली साप बाहेर काढला आणि बाजारातील नकली साप, वाघाचे कातडे त्यांनी तिथं ठेवलेले होते आणि त्याच्यावरून तो अघोरी पूजा करायचा आणि भक्तांना त्या पूजा करून घाबरायचा आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करायचा. आणि हे सगळं त्या तरुणांनी पाहिलं. आता ते तरुणांनी पाहिल्याच्या नंतर तरुणाचं म्हणणं एफ-आय-आर मध्ये त्याने असं सांगितलं की मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरात मोठमोठ्या लोकांना मी येताना बसताना बघितले आणि ते लोक अशा महागड्या गाडीतून यायचे ज्या गाड्या महाराष्ट्रात मोजक्याच असतील, ज्यांची किंमत खूप जास्त आहे, अशा रस्त्यावर सहसा आपल्याला कुठे पाहायलाही मिळत नाही, अशा गाड्यातून लोक ईशान्येश्वर मंदिरात यायचे असं त्या पोराने सांगितलंय. त्याच्यानंतर त्याचं म्हणणं असं आहे की बाबा जेव्हा कुणी मोठे लोक, उद्योजक किंवा कुणीही पूजा करायला ईशान्येश्वर मंदिरात यायचे तेव्हा बाबा कॅमेरा लावून ती सगळी पूजा कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचा. त्याच्यानंतर आमदार, खासदार किंवा राजकीय लोक सुद्धा ह्या बाबाकडे यायचे आणि एका विहिरीतून एक 20 फुटाचा नाग निघायचा असं तो सांगतोय आणि ते बघून लोक घाबरून बऱ्याच जणांना तर चड्डीतच लघुशंका व्हायची असं त्याने एफ-आय-आर मध्ये नमूद केले. आता त्यानंतर तो तरुण एफ-आय-आर मध्ये अजून पुढे असं सांगतोय की बाबांनी मिरगावला ईशान्येश्वरचं मंदिर बांधलंय, त्या मंदिराचे महादेव मंदिर शिवानिक संस्थान मिरगाव या ट्रस्टची त्यांनी स्थापना केली होती आणि या ट्रस्टच्या खात्यावर कायम क्लायंटकडून पैसे यायचे किंवा जे कोणी लोक यायचे ते पैसे द्यायचे. आता खरातनी स्वतःच्या नावावर जी संपत्ती गोळा केली, अर्थात आपण बऱ्याच बातम्यामधून किंवा बऱ्याच ठिकाणावरून ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, त्यांच्या नावावर 200-250 करोडची प्रॉपर्टी आहे आणि ती खूप आधीपासूनची नाही तर आत्ताच्या गेल्या काही काळात त्यांनी ती जमवली आहे. तर त्यात तरुणाचं म्हणणं आहे की त्यांनी स्वतःच्या नावावरती सगळी अमाप संपत्ती जमा केली, बँक अकाउंट, या सगळ्याचा वापर करून ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं काम हा बाबा करत होता असा या तरुणांनी आरोप केलाय एफ-आय-आर मधून. पुढे तो सांगतो की अशोक बाबा यांच्यासोबत मी मिरगाव मंदिरात बऱ्याचदा जायचो. तिथे गेल्याच्या नंतर मला कळालं की बाबांनी मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत आणि त्यातूनच त्या तरुणाला, अर्थात ज्याने एफ-आय-आर दिलाय त्या तरुणाला कल्पना सुचली की बाबाचं जी केबिन आहे तिथेही एक कॅमेरा लावता येईल. आणि अर्थात तो कॅमेरा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता, तर याने स्वतःच्या खर्चाने आणून एक स्पाय कॅमेरा तिथं लावला होता. याला पाहायचं होतं कदाचित की बाबा नेमकं काय करतायत. तर खरात संध्याकाळी ऑफिसमधून गेल्याच्या नंतर, एक दिवस ऑफिसमधून गेल्याच्या नंतर याने संध्याकाळी चोरून तिथं स्पाय कॅमेरा लावला आणि एक दिवस म्हणजे मधला काही वेळ गेला आणि वेळ गेल्याच्या नंतर त्या तरुणाने पुन्हा असंच बाबा ऑफिसमध्ये, बाबा केबिनमध्ये नसताना तो कॅमेरा काढून आणला आणि त्यातला सगळा डेटा स्वतःच्या पेनड्राईव्हमध्ये काढून घेतला आणि ते बघत असताना त्याला जे त्याने काही पाहिलं ते सगळं त्यासाठी शॉकिंग होतं. तशी त्याला कल्पना असेलच, त्याच्यामुळं त्याला शॉकिंग नसेल, पण एक त्याने ते त्याच्याकडे ते डिटेल व्हिडिओमध्ये आलं. त्यात त्याने पाहिलं की बाबा व्हिडिओमध्ये स्त्रीला काहीतरी खायला देत असल्याचं त्याला दिसलं. त्यानंतर तिला कोणतं तरी पाणी प्यायला देताना त्याला दिसलं. त्यानंतर महिलेला डोक्यावर ग्लास ठेवायला सांगून तिच्यासोबत ते संभोग करताना दिसले असं त्याने एफ-आय-आर मध्ये नमूद केले. आता व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या महिला बाबाच्या वयाच्या असून सुद्धा बाबा त्यांच्यासोबत असं कृत्य करत होते. अर्थात आपण बाकी व्हिडिओतही पाहिलं असेल, बाकी इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला कळालं असेल की बाबांनी ज्या स्त्रियांवर अत्याचार केले ते बाबाच्या वयाच्या अर्ध्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रिया होत्या. आता आपल्याला फक्त इथपर्यंत माहिती समजली आहे, कदाचित अजूनही जास्त काही माहिती समजू शकते. कदाचित अल्पवयीन मुली सुद्धा या बाबाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या असू शकतात, किंवा प्रौढ स्त्रिया सुद्धा बाबाच्या अत्याचाराला बळी पडलेल्या असू शकतात. तो तरुण पुढे याच्यात म्हणतोय की महिलांना बाबा गुंगी येईल असा पदार्थ त्यांना खायला देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. आता हा तरुण पुढे म्हणतोय की मी हे सगळं सीसीटीव्ही पाहिल्याच्या नंतर मी बाबावर लक्ष ठेवायला लागलो आणि मी स्वतः डोळ्यांनी बघितल्याच्या नंतर कळालं हे सगळं का होतंय. बाबांची मोठ्या मोठ्या लोकांसोबत ओळख आहे, मंत्री नेते यांच्यासोबत त्यांची उठबस होती, त्याच्यामुळे मी भीतीपोटी
पोलिसात जाऊन तक्रार केली नाही असं हा तरुण या एफ आय आरमध्ये सांगतोय. आणि त्यानंतर बाबाची अघोरी कृत्य बघून आणि बाबा जे काही अघोरी कृत्य करत होते ते बघून मी खरात बाबांनी सांगितलेले कामं ऐकायची टाळाटाळ करायला लागलो, असं हे तरुण एफ आय आरमध्ये म्हणतोय. आणि याचाच परिणाम असा झाला की त्या तरुणाची नोकरी चालली गेली. नोकरी गेली म्हणजे बाबांनी नोकरीवरून त्याला कमी केलं. तर मग पुढे काही दिवस असेच गेले आणि म्हणतात पापाचा घडा एक दिवस भरतो. आणि त्यातूनच एक दिवस त्याला समजलं, त्या तरुणाला समजलं की अशोक खरात यांना अटक केली आहे, त्यांचे काळे कारनामे बाहेर आले आहेत. आणि मग माझ्या कुटुंबालाही ही गोष्ट सगळ्यांना पोहोचली तशी याच्या कुटुंबापर्यंतही पोहोचली. आणि सुरुवातीला जसं सांगितलं तसं याच्या पत्नीने सुद्धा याला सांगितलं होतं की तिच्यावर अत्याचार झालेत म्हणून. तेव्हा याला खोटं वाटलं होतं. पण हे सगळे प्रकरणं बाहेर आल्याच्या नंतर याची हिंमत वाढली. याचे घरचे सुद्धा याच्या पाठीमागे उभे राहिले आणि पत्नीने सुद्धा याला हिंमत दिली आणि सांगितलं की आपण पोलिसात तक्रार करूयात. सो याच्याच आधाराने आणि कुटुंब पाठीमागे उभं राहिल्यामुळं हा तरुण म्हणतो की मी जीवाची पर्वा न करता एफ आय आर दाखल करायला इथं पोलीस स्टेशनला उपस्थित झालोय. आणि त्यात तो अजून पुढे मेन्शन करतोय की अशोक कुमार खरात या भोंदूच्या माझ्याकडे 48 ठिकाणच्या प्रॉपर्टीची कागदपत्र असून ती मी पोलिसात सुपूर्द करतोय. पुढे त्यांनी सांगितलं की बाबाच्या व्हिडिओचा खरा पेनड्राईव्ह मी घरात ठेवलाय आणि तो मला सापडत नाहीये, मी तो शोधून पोलिसाला देईल. खरं तर हे एक अजून शॉकिंग आहे, कारण त्या खऱ्या पेनड्राईव्हमध्ये अजून किती व्हिडिओ आहेत, कोणाचे व्हिडिओ आहेत, आणि ते जर पेनड्राईव्ह बाहेर आलं तर त्यात नेमकं कोण कोण उघडं पडणार आहे आणि त्यातली ती कोणती नावं असणार आहेत, कोणाचं कोणतं करिअर बर्बाद होणार आहे हे आता येणारा काळच ठरवेल. तर तरुण पुढे म्हणतोय की तो पेनड्राईव्ह मला सापडलेला नाही, तो पेनड्राईव्ह सापडला की मी देईल. तो तरुण एफ आय आरमध्ये म्हणतोय की या सर्व प्रकरणात माझ्या जीवाला धोका आहे हे त्यांनी नमूद केले. आणि ही त्याने तक्रार दिली आहे 21 मार्च रोजी, म्हणजे आत्ता काही दिवसापूर्वीच दिली. ही 4थी तक्रार आहे. याआधी त्यांच्या विरोधात, अशोक खरात विरोधात 3 तक्रारी दिल्या गेल्या आहेत. सध्या ज्या व्यक्तीबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे, व्हिडिओची चर्चा आहे, हे अशोक खरात प्रकरण, बरोबर. तर मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा तक्रार देणारा व्यक्ती सुद्धा या केसचा महत्त्वाचा भाग आहे. तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच की हा तक्रार देणारा तरुण कोण आहे. तर बरोबर आहे, तक्रार देणारा तरुण तोच आहे. पण मला प्रश्न पडतो की आपला महाराष्ट्र एक विकसित होणारं राष्ट्र आहे, भारतातलं एक सगळ्यात प्रगत राष्ट्र आहे, इथं शिकलेले लोक आहेत, आपल्याला संतांचा वारसा आहे, त्याच्यानंतर आपलं शिक्षण घेतो आपण. एक वेळ मला असं वाटतं की गावाकडचे जे अडाणी लोक असतात ते अशा भोंदू बाबांच्या बोलण्याला बळी पडले तर एका टायमाला समजू शकतो, कारण ते थोडेसे अशिक्षित असतात, त्यांना बाहेरचं जग माहीत नसतं. पण जेव्हा नाशिक जिल्ह्यासारख्या ठिकाणी किंवा जे लोक जे सत्ता चालवतात, महाराष्ट्र चालवतात, असे लोक जेव्हा या भोंदू बाबाच्या बोलण्याला बळी पडतात किंवा राजकीय म्हणण्यापेक्षा अजून व्यावसायिक लोक असतील, जे कोणी मोठ्या मोठ्या पदावर असणारे लोक असतील, जे अशा भोंदू बाबाच्या बोलण्याला बळी पडतात, तेव्हा खरंच विचार करावा असा वाटतो की आपण खरंच प्रगती करतोय का, की आपण अधोगती करतोय. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि याच्यावर नक्कीच विचार करायला पाहिजे. आणि तुम्ही बाकी व्हिडिओमधून पाहिलंही असेल, पोलीस तपास सुरू आहे, पोलीस त्यांच्या खाक्या दाखवत आहेत. पण अजून व्हिडिओतून काही जर नावं बाहेर आले तर ते सगळ्यासाठी, अर्थात महाराष्ट्रासाठी ते अजूनच शॉकिंग असणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की अजून ही चौथी एफ आय आर आहे. अजून कोण एफ आय आर करतंय तेही बघण्यासारखी गोष्ट असेल, अजून कोण स्वतःहून पुढे येतंय ती बघण्याची गोष्ट असेल. जर अजूनही एफ आय आर आला तर मी नक्कीच तो तुमच्यासमोर घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.